काय चाललंय हे? अरे 10वी पास झाली, 10वी संपली म्हणून काय आयुष्य सुखी होत नाही. अरे आयुष्य आता इथून पुढे सुरू होईल. पण बाबा आता तर निकाल आलाय, थोडं सेलिब्रेशन नको का? हो का? म्हणून इतरांना त्रास द्यायचा का? आणि असंही तुझी शाळा सुरू झाली, अभ्यासाचं काय? हां सीमा बोल. हां शॉपिंगला. हो हो चालेल चालेल. सेल साड्यांचा. हो चालेल. निशांत तुझ्याशी बोलून चालेल. काही उपयोग नाही. आणि तुमच्या आईसाहेबांना माहिती आहे का मुलांच्या आयुष्यात काय चाललं याची साधी कल्पनाही नाही. अहो शांत राहावा. मुलगा किती मार्काने पास झाला हे माहिती आहे का तुला? शांत राहावा. आपला मुलगा पास झाला ही आनंदाची बातमी अगोदर सगळ्यांना कळू दे. काय रे निशांत, किती मार्काने आमचं नाव खाली घातलंस? बाबा ते जरा मोठ्याने बोल. तुझ्या आईला अख्ख्या जगाला, आईसाहेबांना अख्ख्या जगाला ओरडून सांगायचं आहे. 43 काय? 43%. लाज नाही वाटत का तुला? अहो शांत राहावा. पास झाला ना तो. निकिता, आजपासून तुझं हे मोबाईल आणि फुटबॉल बंद. आजपासून बंद. पहिले निशांतपेक्षा जास्त मार्क काढून दाखव, मग बघू. आणि निशांत, असंही तुझ्याशी बोलून काही उपयोग नाही. तू एक काम कर, ते तुझं गिटार घे आणि जाऊन भीक माग रस्त्यावर. अभ्यासाच्या नावाने नुसता खेळ खंडोबा करून ठेवलाय, पैशाचा अपव्यय. अहो किती ती चिडचिड. शांत जाऊ राहावा. दे मागा त्याचं काय. अहो नको एवढं बडबडू नका. दादा आता काय करशील बरं? तेच ते बाबा म्हणाले जाऊन भीक मागेन. काय ग, आई कुठे आहे? आई तर रात्रीच्या पार्टीच्या तयारीसाठी बाहेर गेली आहे. आणि तो खडूस हिटलर? ते तिच्यासोबतच बाहेर गेलेत. अरे वा, आज डेन्मार्कवर हिटलरचा हल्ला ना झाला. हॅलो, हा मीच बोलते. काय? अच्छा ठीक आहे ठीक आहे. निकिता काय झालं? आपल्या बाबांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? थांब मी बघते. या या बाबा, सावकाश सावकाश. अरे बाप रे, देवा खूप दुखतंय ग. बसा तिथे खुर्चीवर. निशांत पाणी आण. अरे बघ ना किती लागलंय बाबांना तुझ्या. आई हे सगळं कसं झालं? अरे काय, अरे खरंच मला काय माहिती नाही. मी फोनवरती बोलत चालले होते आणि पाठीमागे लोकांचा गोंधळ ऐकू आला. काही नाही रे, हिला बाजूला करायला गेलो आणि तेवढ्या टेम्पोनी मला धडक दिली. मग तुम्ही काय त्या टेम्पोवाल्याला बोललात नाही? अगं त्याची काही चूक नव्हती ग. तो बिचारा माझ्या पिल्लाला वाचवायला गेला. लोक टेम्पोवाल्याला दोष देत होते आणि हे टेम्पोवाल्याला वाचवत होते. बरं ते जाऊ द्या. डॉक्टरांकडे गेला होतात का? काय बोलले ते? कुठे काय, हे म्हणाले ठीक होईल, स्प्रे मारला आणि पट्ट्या बांधल्यावर. निशांत, निकिता, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना रे? नाही बाबा, आम्हाला काही त्रास नाही होत आहे. मग 43% घेऊन काय होणार नाही तुझं? बाबा मासिंग ठरत नाही, प्रत्येकाचं स्वतः टॅलेंट असतं. माझं गिटार आहे. गिटार वाजून आयुष्य चालतं का? चालतं बाबा, जर मनापासून केलं तर सगळं चालतं. आणि हो बाबा, तुम्ही नेहमी म्हणता ना खरी परीक्षा, तर हीच आमची खरी परीक्षा आहे आणि ही आमच्या पद्धतीने आम्ही देतोय. माझ्या मुलांनो, निशांत, निकिता आणि रुचा, तू पण ये. हो बाबा. हो आले. माझ्या मुलांनो, मला माफ करा रे. मी नेहमी मागच्या मागे धावत राहिलो, पण तुमच्या गुणांना नाही बघितलं रे.
तुमच्या स्वप्नांना पण विसरून गेलो मी. पण आज मला कळलं, आज मला हे कळलं, शिक्षण महत्त्वाचं आहेच रे, पण कला, छंद आणि खेळ हेही तितकंच आयुष्यात महत्त्वाचं आहे. बाबा तुम्ही आम्हाला समजून घेतलं तेच पुरेसं आहे. कसं आहे, आयुष्यामध्ये मुलांच्या मार्क्सपेक्षा त्यांच्यातल्या गुणांना महत्त्व आहे. कारण पुस्तकातलं शिक्षण हे आयुष्य घडवतं, पण पण छंद हे आयुष्य जगायला शिकवतात. छंद आयुष्य जगायला